जगातील सर्वात श्रेष्ठ तीन रत्न बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न तीनही रत्नांना अभिवादन करतो। विश्वरत्न परमपिता गुरुपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये स्वतःचे संपूर्ण जीवन समर्पित करून त्यांच्या विचारांना, त्यागाला आणि कार्याला अभिवादन। त्यांच्या कार्यामुळे आज या समाजामध्ये स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय, नीतीचे जे पुरस्कर्ते आहेत असे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ अशा सगळ्या महापुरुषांच्या विचारांना अभिवादन। आज माता रमाई यांची जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी अतिशय थाटामाटामध्ये ही जयंती साजरी करण्याचा संकल्प केला। विशेष म्हणजे आपल्यावरती या मातांचे भरपूर उपकार आहेत। कितीही आपण फेडण्याचे जरी प्रयत्न केले तरी आपण ते उपकार फेडू शकत नाही। ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करत आहोत, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले आणि जिजामाता या तीनच व्यक्तींबद्दल मला बोलायचं आहे। थोडाच वेळ आहे। समाजामध्ये जगत असताना प्रत्येक घरामध्ये वावरत असताना आपण एकदा रमाई तरी वाचली पाहिजे। माझ्याकडे एक पुस्तक आहे, तुम्हाला दाखवतो। हे पुस्तक आहे, रमाईचं पुस्तक आहे। यशवंत मनोहर याचे लेखक आहे आणि हे पुस्तक जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा एका रात्रीमध्ये मी 3दा हे पुस्तक वाचलं। 3दा वाचलं, 3दा। कशामुळे वाचलं? एकाने मन नाही भरलं माझं, मला पुन्हा पुन्हा वाचायला। मी एका रात्रीमध्ये पूर्ण रात्र जागलो आणि हे पुस्तक मी 3दा वाचलं। आज पण वाचून आलं आणि 3दा वाचल्यानंतरही मला त्या पुस्तकामध्ये इतका आनंद मिळाला किंवा असं वाटलं की पुन्हा रमाईचं जीवन मी वाचलं पाहिजे। काय अवस्था, काय तो साधेपणा, काय ती शीतलता, काय ती प्रेमवृत्ती, काय ती माया, काय ती ममता, काय ती संसार करण्याची पद्धत, काय ती पतीवरचं प्रेम, काय ते नातेवाईकांवरचं प्रेम, काय या समाजावरचं प्रेम, काय या समाजातल्या लोकांबद्दल आपुलकी। हे आपुलकी, हे प्रेम, हे निस्वार्थ भावना या पुस्तकात दिसते। कोणाच्या पुस्तकात दिसते तर रमाईच्या पुस्तकात दिसते। रमाईचं थोडंसं मी सुरुवातीला त्यांचं जीवनक्रम वाचलं। अतिशय हालापेष्टाचं जीवन। ज्यावेळेस रमाई लहान होत्या, लहान वयामध्ये असताना, एक 5 ते 7 वर्षाचे असताना त्यांचे वडील भिकूजी धोत्रे, आता तर माहिती घेतलेले बरेच लोक वनंदगावला जाऊन आले आणि वनंदगावला गेले असताना त्यांचं आता बांधलेलं आहे, परंतु तेव्हा असं नव्हतं। तेव्हा असं नव्हतं तर त्या ठिकाणी एक छोटंसं कुळाचं घर होतं, परंतु त्यांच्या परिवारामध्ये शालीनता, नम्रता, गरीब जरूर होते परंतु नीतिमत्तेचे लोक, एकमेकांचा आदर करणारे, एकमेकांवर प्रेम असणारे,
गरीब जरूर होते पण त्यांच्या घरामध्ये नीटनेटकेपणा हा कायम होता. बघा की थोडस जीवन तुम्हाला सांगतो. रमाई अतिशय लहान होत्या. लहान अवस्थेमध्ये त्यांचे वडील बंदरावरती माशांची टोपली उचलण्यासाठी जात होते आणि आई रुक्मिणी, आईचं नाव रुक्मिणी, बऱ्याच लोकांना आईचं नाव नाही माहिती, आईचं नाव रुक्मिणी होतं. आणि या रुक्मिणी सुद्धा तितक्याच शालीन, तितक्याच प्रेमळ, तितक्याच स्वाभिमानी, कधीही कोणाचं घेणं नाही देणं नाही. आपापल्या संसारामध्ये आपल्या लोकांना आपण जसे शुद्ध चित्ताचे आहोत तसेच लेकरांना संस्कार पडावे या उद्देशानं दोघंही नवरा बायको आपल्या लेकरांसाठी धडपड करत होते. असं असताना भिकोजी धोत्रे हे जेव्हा बंदरावरती जायचे, मोठमोठे टोपले उचलायचे माशांचे, आणि अशामुळे काय झालं, खूप चांगल्या प्रकारे संसार चालू होता. आणि परंतु अशी अवस्था झाली की भिकोजी धोत्रे यांना छातीचं दुखणं वाढलं. छातीचं दुखणं वाढल्यानंतर त्रास सहन करू लागले, पण रुक्मिणीला सांगत नव्हते. परंतु ती शेवटी पत्नी, रमाईची आई, ती शेवटी पत्नी, तिने जाणून घेतलं की माझ्या पतीला अशा अशा प्रकारचा त्रास होत आहे आणि त्यामुळे तिने धाप खाल्ली. पतीवरचं प्रेम आणि धाप खाल्ल्यामुळे काय झालं की ती आजारी पडली. तिकडे रमाईचा जे पिता होते यांना त्या छातीच्या आजारामुळे रक्ताच्या सुद्धा उलट्या होऊ लागले, परंतु घरी सांगत नव्हते. पत्नी दुःख घेईल, पत्नी का त्याचा त्रास होईल म्हणून ते सांगत नव्हते. आणि म्हणून काय झालं की इकडे यांनी अंथरूण पकडला. यांनी जशी काही धाप खाल्ली की आमचा पती आता आजारी पडला आहे, धाप खाल्ली, आणि धाप खाल्ल्यामुळे ती आजारी पडली. इतकी आजारी पडली की तिने डायरेक्ट बेडच खाटच धरली. आणि खाट धरली असताना काय झालं की अनेक लोकांना कळलं की रुक्मिणी आजारी पडली. शेजारी पजारी येत होते, त्या रुक्मिणीला समजत होते, तुला काही नाही झालं रुक्मिणी, तू धाप खाऊ नको, तुझा नवरा व्यवस्थित आहे, तुला समजत वेगवेगळ्या प्रकारे. परंतु हिच्या मनामध्ये ते घर झालेलं होतं. आणि घर झालं असताना काय झालं की अशा अवस्थेमध्ये हळूहळू खचून गेली. आणि एक दिवस असा आला की त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर थोरले भिकोजी धोत्रे, पत्नी गेल्यामुळे त्यांना असं वाटलं की आता संसार सगळा संपून गेला संसार. आणि त्यांनी सुद्धा त्या पत्नीच्या दुःख योगानं आता आपल्या लेकरांना आपल्याला बघायचं आहे आणि त्यांचं छातीचं दुखणं वाढलं ते होतच पहिले. आणि ज्या पत्नीच्या दुःखामुळे आणि स्वतःच्या सुद्धा शरीराच्या दुःखामुळे खचून गेले, खचत इतके आजारी पडले की अक्षरशः काही दिवसानंतरच भिकोजी धोत्रे सुद्धा त्यांचा मृत्यू झाला. रमाई मोठी होती घरामध्ये, आणि मोठी असताना एका बहिणीचं लग्न झालं होतं. रमाई मोठी उरली होती. एक बहीण होती गौरी नावाची आणि एक भाऊ होता शंकर नावाचा. भिकोजी धोत्रे यांनी आपल्या लेकरांचं नाव सुद्धा अतिशय विचार करून त्या काळाच्या रूढी परंपरेनुसार ठेवलं गेलं होतं. काय झालं की रमाई अतिशय, आई जेव्हा रडली तेव्हा घळाघळा रडली. थोडं समजत होतं, परंतु आई गेल्याचं दुःख, तिन्ही भावामध्ये मोठी असल्यामुळे आई गेल्याचं दुःख भरपूर होतं. आई गेल्यावर जेव्हा ढसा रडली रमाई, परंतु वडील जेव्हा गेले तेव्हा रमाईच्या डोळ्यातून एक थेंब सुद्धा आला नाही. रमाईच्या डोळ्यातून. एकदम भेट झाली. वडील गेल्याचं दुःख तर होतच, परंतु त्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब सुद्धा आला नाही. जसं काही तिचा तो बालिशपणा, तो समजदारपणा, तो लेकराचा निरागसपणा हा संपून गेला. रमाईचा आवाज येऊ शकतो. आणि अतिशय समजदार झाली. एक थेंब सुद्धा पाण्याच्या डोळ्यातून येऊ दिला नाही. आणि त्या ठिकाणी वडिलाचं प्रेत जरी समोर होतं तरी रमाईच्या डोळ्यातून एक थेंब सुद्धा आला नाही. तिला समजलं की आता वडील गेल्याच्या नंतर आता मलाच या लेकरांची, माझ्या भावंडांना मला सांभाळायचंय, माझ्या भावंडाची आई मला व्हायचंय, माझ्या वडिलाची आई मला व्हायचंय आणि मला या सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय. तिने तो विचार केला आणि त्या विचारांमुळे काय झालं की आपल्याचा तो लेकराचा जो
स्वभाव असतो खेळण्याचा बघण्याचा हा संपूर्ण स्वभाव नष्ट झाला आणि त्या ठिकाणी समजदारपणा आला. रमाई अशी झाली 7 वर्षाची असताना एकदम समजदार झाली. कुठल्याही प्रकारचं खेळणं नाही, बागणं नाही, आपल्या भावंडांना सांभाळणे. रमाईचे काका होते, ते मुंबईला राहत होते. त्याच्यानंतर त्यांचे मामा सुद्धा होते, गोविंदकर, ते सुद्धा मुंबईलाच राहत होते. ते दोन्ही गेल्याच्या नंतर दोघेही आले. नंतर 3च भावंड राहिल्यामुळे या तिघांना यांनी मुंबईत आणलं. मुंबईत आल्याच्या नंतर बाबासाहेब तिकडं शिक्षण घेत होते. बाबासाहेब शिक्षण घेतले. रमाई तर मुंबईला येत होत्या, पण भावी आयुष्य माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे, माझं पुढे कसं होणार आहे, माझा संसार उघड्यावर होणार आहे. माझी आई मला सांगायचे की रामू तुझं आता थोड्या दिवसात, कारण का पहिल्या वेळेस 9 वर्षाचं आणि 7 वर्षात लग्न करायचे, 10 वर्षात लग्न करायचे. आणि आई रमाईला सांगायचे की रामी तुला आता 1-2 वर्षात तुझं लग्न होणार आहे. आणि रमाईची आई तिला सांगायची की रामू असं वागायचं, तसं वागायचं, संसारामध्ये हे असते ते असते, आणि अशा बऱ्याच गोष्टी शिकायची. मुंबईला जेव्हा रमाई निघल्या त्यावेळेस जे आहे की तिच्या डोक्यात येत होतं की माझं जीवन कसं आहे, माझ्या जीवनामध्ये काय एवढे अडथळे आले, माझे आई वडील का बरं एवढ्या लवकर निघून गेले, आता माझं भविष्य काय आहे. मी तर मुंबईला जात आहे, परंतु आता मुंबईला गेल्याच्या नंतर मला माझं भविष्य नेमकं सुधारणार आहे की मी अशाच प्रकारे जगत मरण पावणार आहे, माझं काय होणार. खूप अनेक प्रश्न रमाईला डोक्यात होते. पण तिला माहित नव्हतं की भविष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये काहीतरी बदल होणार आहे किंवा नाही होणार आहे. हे बरेच प्रश्न रमाईच्या मनात होते. रमाई मुंबईला येतात काकांसोबत. त्या बायकाच्या चाळीमध्ये राहत असतात. रमाईचा स्वभाव लहानपणापासून कामांमध्ये मदत करणे, एकमेकांचा आदर करणे, कोणी सांगितलेलं काम कधीही फेटाळून न लावणे, सगळ्यांच्या मनामध्ये अशी राहून रमाई लहान तर होती, परंतु खूप कष्टाळू होती. कष्टाळू असल्यामुळे घराचे लोक सुद्धा तिला खूप जीव लावत असत. आणि रमाई थोड्या दिवसामध्ये आपले मामा आणि काका हे जवळ राहत होते भाईखेड्यामध्ये, आणि त्यांच्या परिवारामध्ये अतिशय रमून गेल्या. रमाईचा स्वभाव प्रेमळ, नाजूक असल्यामुळे, कष्टाळू असल्यामुळे कुणालाही रमाई नकोच असं वाटत नव्हती. सर्वजण रमाईला खूप जीव लावायचे, खूप प्रेम करायचे. आणि अशा अवस्थेमध्ये काय झालं, वलणगावकर रमाईच्या पित्यांनी नाव सुद्धा बदललं होतं, नंतर वलणगावकर असं त्यांना म्हणवते. आणि काका जे होते काका आणि मामा यांनी त्यांना मुंबईला आणलं होतं. मग काका आणि मामा एक दिवस बसल्यानंतर विचार केला की आता रमाई मोठी झाली, आता आपण तिचा लग्नाचा विचार केला पाहिजे. मग त्याच्यानंतर रमाईला स्थळ शोधायला सुरुवात करतात. इकडे बाबासाहेब आंबेडकर, ज्याला भिवा असं म्हणत होते बाबासाहेबांना, हे भीमराव लोअर परेलच्या दबक चाळीमध्ये राहत होते. आणि बाबासाहेब खूप अभ्यास करत होते. रामजी बाबा त्यांचा अभ्यासाचा झोत बघून, त्यांच्या अभ्यासाची जिद्द बघून कधीही त्याला काही काम सांगत होते. त्यांना अभ्यास करताना आपला मुलगा बघून खूप आनंद व्हायचा की काय माझा मुलगा अभ्यास करतोय, काय माझा मुलगा त्या पुस्तकांमध्ये रममाण होतो, काय माझा मुलगा या पुस्तकामध्ये मग्न होऊन देहभान विसरून जातो, असं रामजी बाबांना वाटत होते. रामजी बाबा सुद्धा बाबासाहेबांना कधी पुस्तकाची कमतरता पडू दिली नाही. ज्यावेळेस पैसे नसत त्यावेळेस मुलीकडे जाऊन पैसे आणत, ज्यावेळेस पुस्तकाला पैसे नसत त्यावेळेस जे की दागिने गहाण ठेवत. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बाबासाहेबांची ती पुस्तकाबद्दल आवड बघून रामजी बाबांनी त्यांना कधी पुस्तकाची कमतरता पडू दिली नाही. कधीही त्यांनी कसल्याही प्रकारे बाबासाहेबांना वेगळ्या ती पुस्तक सोडून तो दुसरीकडे काहीतरी कर असं कधी म्हणलं नाही. कारण का बाबासाहेब तेवढंच मन लावून अभ्यास करत होते. आणि बाबासाहेब आंबेडकर 9व्या वर्गात असताना रामजी बाबाला सुद्धा असं वाटू लागलं की बाबा माझा मुलगा आता लग्नाच्या वयात आलेला आहे आणि
बाबासाहेबांच्या आत्या होत्या मीराबाई. तर मीराबाईला सांगितलं की ताई, आता आपला भीमराव आता खूप मोठा झाला, आपण त्याचं लग्न करायचा विचार केला पाहिजे. तेव्हा आता म्हणतात की तुला काय एवढी घाई झाली? कारण त्या बाबासाहेबांचा अभ्यास बघून, बाबासाहेबांचं ते वागणं, ते देहभान विसरून जाणं हे बघून सगळ्या घरादारामध्ये बाबासाहेबांची चर्चा होत होती की आमचा भिवा इतका अभ्यास करतो, आमचा भिवा इतका शिकला आहे, आमचा भिवा हे करतो. कारण त्या 9वी पास होणं आणि 10वी पास होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. ज्या काळामध्ये समाजातल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर नाट्य घडत होते आणि 9व्या वर्गात असताना सुभेदारांनी आपला मुलगा भीमा यांना मुलगी बघण्याचा शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. मग एका मुलीला बघायला गेले तेव्हा त्यांना ती मुलगी पसंत आली, पण जेव्हा दुसरी मुलगी बघितली त्यावेळेस त्यांना असं वाटलं की नाही, हिच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, आपण दुसरी मुलगी बघायला पाहिजे. कारण का त्यांनी एक मनामध्ये एक विचार करून गेले होते मुलगी बघायला की माझा मुलगा जसा अभ्यास करतोय त्याच्यामध्ये मला एक क्रांती दिसते, त्यांच्यामध्ये मला एक चमक दिसते की त्या क्रांतीमुळे, त्या अभ्यासाच्या योगानं या समाजामध्ये काहीतरी नवीन क्रांती घडून येईल, या समाजामध्ये काहीतरी बदल होईल. या उद्देशानं ते सुभेदार रामजी बाबासाहेबांकडे बघत. आणि असं असताना बाबासाहेब आंबेडकरांवर जे मनामध्ये विचार करून गेले होते, पहिली मुलगी बघितली तेव्हा रामजी पिताजी आहे की हो म्हणले, ठीक आहे, आम्हाला मुलगी पसंत आहे. परंतु जेव्हा त्यांना चर्चा झाली बाबासाहेबांसाठी मुलगी बघतोय म्हणून, आपण जसं लग्नाला आपला मुलगा किंवा मुलगी काढली किंवा चर्चा होते, तशा प्रकारे बाबासाहेबांचं लग्न 9वा वर्ग शिकलेला मुलगा समाजामध्ये, 9वा वर्ग शिकणं 10वा वर्ग शिकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर 9वा वर्ग शिकले, त्या सुशिक्षित मुलाचं लग्न बघण्याचा योग हा अनपेक्षित लोकांना होता. बाबासाहेब आंबेडकरांसाठी पहिली मुलगी बघितली तेव्हा रामजी पिताला वाटलं की नाही, दुसरी मुलगी चांगली आहे. दुसरी मुलगी बघितली तेव्हा तिसरी पण बघितली तेव्हा असं वाटलं की नाही, दुसरी ठीक नाही, आपण तिसरी चांगली आहे. आणि जेव्हा रमाईच्या घरी सुभेदार रामजी गेले त्यावेळेस हुननगावकर आणि गोविंदकर यांनी बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेबांचे वडील रामजी पिताला सांगितले की सुभेदारजी, आमची मुलगी आहे आणि त्या मुलीचाच बघायचा कार्यक्रम आज आहे. त्यावेळेस चहा पाणी झालं, नाश्ता झाला, फराळ झाला आणि त्याच्यानंतर मग विषय निघाला की तुमच्या घरामध्ये मुलगी आहे आणि आम्हाला ती सून हवी आहे. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न आला. सुभेदारांनी सांगितले की माझा मुलगा जो आहे तो एवढा शिकलेला आहे, आता पुढच्या वर्षी मॅट्रिक होणार आहे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण झाले की आता जर आम्ही असं सांगितलं की आमचे रामू हे काही शिकलेले नाही तर मग आमच्या रामूला हे नाकार देतील. परंतु लपवून ठेवण्याचं काही कारण नाही, जर केलं तर केलं, नाहीतरी आम्ही त्यांचे हातपाय जोडू, परंतु त्यांना आमची मुलगी करण्यासाठी विनंती करू. अशा प्रकारे विनंती केली आणि त्यांनी मनात विचार केल्याने सरळ सांगून दिले की आमची मुलगी जी आहे ती रमाई आहे, खूप चांगली आहे, खूप प्रेमळ आहे, खूप निरागस आहे. आणि लहान वयामध्ये, कमी वयामध्ये तिचे आईवडील गेले आणि आईवडील गेल्यामुळे तिला शिकता आलं नाही. आईवडील गेल्यामुळे ती 2 मुलांना सांभाळणं, आपले पिता पण गेले आणि त्यांना आम्ही मुंबईला आणल्यामुळे त्याचं शिक्षण करता आलं नाही. म्हणून आमची मुलगी अडाणी आहे, परंतु आमची मुलगी तुमच्या मुलाला सांभाळून घेईल, आमची मुलगी तुमचं घर चांगल्या प्रकारे सांभाळून घेईल असा आम्ही विश्वास देतो. ज्यावेळेस रामजी पितांनी असं ऐकलं की अरे एक मुलगी, तिचे आई वडील मरण पावले, त्यावेळेस रामजी पित्याच्या मन सुद्धा त्या रमाईकडे वळलं. का वळलं? कारण का त्यांना माहित होतं, कारण का बाबासाहेबांची आई सुद्धा भीमराव 5 वर्षाचे असतानाच वारले होते. आणि म्हणून या गोष्टीमुळे जे काही रामजी बाबा होते यांचं मन रमाईकडे वळलं, त्यांचा सुंदरता आवडली, संबंध पक्का केला आणि घरी गेले आनंदात. काही दिवसानंतर चर्चा झाली, उधाण आलं आणि उधाण आल्याच्या नंतर सुशिक्षित मुलासोबत एक मुलीचं लग्न
बाबासाहेब आंबेडकर काही दिवसानंतर मॅट्रिक पण पास होतात आणि हा सोहळा बघण्यासाठी अनेक लोक उत्सुक होते. अनेक चर्चांना उधाण आलं होतं की समाजातला मॅट्रिक झालेला मुलगा, 10वा वर्ग पास झालेला मुलगा, या मुलाचं लग्न आहे आणि भायखेड्याच्या त्या चाळीमध्ये रमाई आणि बाबासाहेबांचं लग्न लागलं. काही दिवसानंतरच रामजी पिता सुद्धा गेले आणि त्यानंतर प्रसंग आला रमाईच्या जीवनावर. रमाईचं इतकं साधेपणा त्या पुस्तकातून दिसून आला की बाबासाहेबांनी रमाईला लग्न झाल्यानंतर शिकवलं. रमाई अडाणी होत्या, पण बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला सांगितलं की रामू, तुला शिकावं लागेल. कशामुळे शिकावं लागेल? तर तुला वाचता लिहिता आलं पाहिजे म्हणून तुला शिकावं लागेल. कशासाठी शिकावं लागेल? तर त्यांनी उदाहरण दिलं. बाबासाहेबांनी कोणाचं उदाहरण दिलं? बाबासाहेबांनी उदाहरण दिलं ज्योतिबा फुलेंचं उदाहरण दिलं. काय उदाहरण होतं? बाबासाहेबांनी सांगितलं की आताच काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे की काही वर्षापूर्वी ज्योतिबा फुले नावाचे व्यक्ती आहे, एक महान पुरुष होऊन गेले. त्या महापुरुषाने त्यांच्या पत्नीला शिकवलं आणि त्यांनी कुठं पाठवलं नाही, त्यांनी स्वतः त्यांना शिकवलं आणि शिकवल्याच्या नंतर त्या शिक्षिका झाल्या. मुलींची पहिली शाळा सुरुवात केली, पहिली शाळा सुरू करून त्या शिक्षिका झाल्या आणि शिक्षिका झाल्यानंतर त्या अध्यापिका झाल्या. म्हणून तुला सुद्धा असं काहीतरी करायचं आहे, म्हणून तुला शिकायचं आहे. बघा की बाबासाहेबांना ज्योतिबा फुलेंचा आदर्श होता. बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुलेंना मानवते. बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुलेंचा आदर्श रमाईसोबत ठेवत होते. यांचे असे महान कार्य आहे. रमाईने आपल्या पतीला शिक्षण घ्यावं या हेतूनं रमाईनं बाबासाहेबाला कधीही त्रास दिला नाही, कोणत्याही गोष्टीचा त्रास दिला नाही. जेवढं जेवढं तिला जमेल तेवढं तेवढं जे की रमाईने सहन केलं. आपल्या पती शिकावं, आपल्या पतीला शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये म्हणून रमाईने खूप संघर्ष केला. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेला गेले त्यावेळेस अमेरिकेला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस बाबासाहेबांना पैशाची गरज होती त्यावेळेस रमाईने गोवऱ्या थापल्या आणि गोवऱ्या थापून ते पैसे बाबासाहेबांना मनी ऑर्डर करून त्या ठिकाणी शिक्षणासाठी खर्च करत गेले. असं रमाईचं जीवन आहे आणि त्या रमाई बाबासाहेबांच्या पाठीमागे उभे राहिल्या म्हणूनच आज बाबासाहेब आंबेडकर घडले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या भारतामध्ये सगळ्या अनेक जाती धर्माचे लोक हे एकत्रतेनं बंधुभावतेनं राहू लागले. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ त्यांनी अशा बाळाला संस्कार दिले की त्या बाळाने या समाजामध्ये स्वतंत्र, समता, न्याय, बंधुता नीती स्थापन केली. जे काही आपण मराठा म्हणतो तो मराठा समाज नसून एक संघटना आहे. या संघटनेमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत की ते स्वराज्यासाठी धडपड करतील आणि स्वराज्यामध्ये समता, स्वतंत्र, बंधुता, न्याय नीती लागू होईल. अशा प्रकारे त्या माता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडवलं. असे महान पुरुषांमागे या स्त्रियांचा हात आहे. ह्या स्त्रियांनी जेव्हा त्यांना सहकार्य केलं, जेव्हा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला तेव्हा हे पुरुष घडले. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मी काही वर्षापूर्वी ऐकलेलं आहे. रमाईने बाबासाहेबांसाठी पुस्तक बाबासाहेब शिकावे यासाठी खूप मोठा संघर्ष केला. हे उदाहरण तुम्हाला सांगतो. एका घरामध्ये एक नवरा बायको होते. नेमकंच लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर पतीला पुस्तकाचा खूप आवड होती आणि पुस्तकाची आवड असताना काय झालं की तो नेहमी काम नसायचं तेव्हा पुस्तक घेऊन बसायचा. काम नसायचं पुस्तक घेऊन बसायचा. जेव्हा काम असलं तेव्हा कामाला जायचा. तिला असं वाटलं की माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही, माझ्याशी बोलत नाही, माझ्याशी चांगलं वागत नाही. म्हणून तिने एक दिवस काय केलं की पुस्तकामध्ये नवरा विलीन होतो
म्हणून तिने जेवढे त्याचे पुस्तक होते सगळे घेतले आणि जाळून टाकले. शिक्षण थांबलं, अभ्यासातला रस निघून गेला. त्या मुलाची इच्छा होती की मी लग्न जरी झालं तर मी अभ्यास करेल आणि एखादी गव्हर्नमेंटची परीक्षा पास करेल. परंतु काय झालं की महिलेने पुस्तकच जाळून टाकले, अभ्यास संपला. बघा की आपल्यावर असते, महिला ही पुरुषाला शिखरापर्यंत नेत असते. महिला ही पुरुषाला कुठलंही ध्येय असेल तर आपण जर आपल्या पुरुषांमागे मागे खंबीरपणे उभे राहिलो तर निश्चितपणे आपल्या समाजामध्ये आपल्यामध्ये बदल घडून येईल. जास्त वेळ बोलत नाही, भरपूर उशीर झाला. आज माता रमाई महिला मंडळाच्या वतीनं माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात. ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये योगदान दिलं त्या सर्वांप्रती मंगलकामना करतो. आपण सर्वजण नेहमी अशीच प्रगती करत राहा. तुम्हा सर्वांना खूप सारं बल मिळो अशी अपेक्षा करतो, मंगलकामना करतो आणि धम्मदेशना समाप्त करतो. भवतु सबमंगल.